नागा साधूंबाबत समाजामध्ये खूप मोठी उत्कंठा आहे. या साधूंचं दर्शन एरवी फारसं होत नाही. मात्र कुंभमेळ्यामध्ये नागा साधू आपल्याला मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसतात. नमस्कार मंडळी, उत्कर्ष मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नागा साधूंचं एक सत्य जाणून घेणार आहोत. हे नागा साधू नेमके कुठे राहतात, कसे राहतात, हे नागा साधूंचं नेमकं अस्तित्व काय आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं स्मरण नक्की करा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभमेळा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध असतो. केवळ काही आखाड्यांमध्येच नागा असतात. त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदही मिळतात. नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते. नागा साधूंच्या पंथामध्ये सामील होण्यासाठी जवळपास 6 वर्षे लागतात. असं म्हणतात की भारतात नागा साधूंची संख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे. नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ, महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते. संत समुदायाच्या 13 आखाड्यांपैकी केवळ 7 आखाडेच नागा साधू तयार करतात. त्यात जुना, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो. नवीन सदस्य जोपर्यंत पंथात पूर्णपणे सहभागी होत नाहीत तोपर्यंत केवळ लंगोट परिधान करतात. कुंभमेळ्यात अंतिम शपथ घेतल्यावर ते लंगोटाचाही त्याग करतात व आयुष्यभर तसेच राहतात. कोणताही आखाडा पूर्ण तपासणी करूनच योग्य व्यक्तीला प्रवेश देते. आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनून राहायचं असतं. मग त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत बनवलं जातं. अंतिम प्रक्रिया महाकुंभावेळी असते. त्यात त्या व्यक्तीला स्वतःचं पिंडदान व दंडी संस्कारही करावे लागतात. जुलैत शुक्राचे महासंक्रमण या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब. अमाप संपत्तीचे योग. प्रयागच्या महाकुंभामध्ये दीक्षा घेणाऱ्या नागा साधूंना असं म्हटलं जातं. उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुणी नागा म्हणतात. हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया नागा असे म्हणतात. दीक्षा घेतल्यावर नागा साधूंना त्यांच्या योग्यतेनुसार पदही दिलं जातं. नागा साधूंमध्ये कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव अशी पदं असतात. मूलतः नागा साधूंनंतर महंत, श्रीमहंत, जमातिया महंत, थानापती महंत, पीर महंत, दिगंबर श्री, महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडलेश्वर नावाची पदं असतात. घरात अमावस्याच्या दिवशी या गोष्टी करून घ्या. नागा साधू 3 प्रकारचे योग करतात. ते त्यांचे विचार आणि आहार या दोन्हीवर नियंत्रण ठेवतात. नागा साधू हा एक सैन्यपंथ आहे. सैन्यातल्या रेजिमेंटप्रमाणेच त्यांचे विभाग झालेले आहेत. त्रिशूळ, तलवार, शंख आणि चिलीम यांच्याद्वारे ते त्यांचा सैन्याचा दर्जा दर्शवतात. प्राच्य विद्या सोसायटीच्या मते नागा साधूंची कामेंद्रिय नष्ट करणं हाही त्यांचा संस्काराचाच एक भाग असतो. नागा साधू हिमालयात 0पेक्षा कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहतात. अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात. ऊन, पाऊस तसेच थंडीत त्यांना नग्न राहूनच तपस्या करावी लागते. ते नेहमीच जमिनीवर झोपतात. आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात ते राहतात. काही जण हिमालयामध्ये, गुहांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये तपस्या करत जीवन व्यतीत करतात. आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमंतीही करतात की एखाद्या गावाच्या सीमेवर ते झोपडी बांधून राहतात. यात्रेवेळी भिक्षा मागून ते पोट भरतात. एका दिवशी एका वेळी ते 7 घरी भिक्षा मागू शकतात. मात्र 7ही घरांमध्ये भिक्षा मिळाली नाही तर त्यांना उपाशीच झोपावं लागतं. अनेक नागा साधू नेहमी फुलांच्या माळा परिधान करतात. यात झेंडूची फुलं जास्त असतात. झेंडूची फुलं जास्त काळ ताजी राहतात, त्यामुळे झेंडूच्या फुलांचा समावेश जास्त असतो. गळ्यात, हातांमध्ये व जटांमध्ये ते विशिष्ट माळा गुंफतात. काही साधूंना मात्र फुलांच्या माळा अजिबात आवडत नाही. तर अशी होती नागा साधूंबद्दलची काही आवश्यक माहिती, त्यांचे काही रहस्य. कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.